सगळे युवक मित्रांनो, सन्माननीय उपस्थित असलेल्या सर्व देशांमधून आलेले मीडिया, टेलिमीडिया, प्रिंट मीडिया, सर्वप्रथम आज या सभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आणि मला असं वाटतं की आपण या महाराष्ट्रामधल्या होणाऱ्या माननीय मोदी साहेबांच्या सभेचा उच्चांकाचा रेकॉर्ड तोडलेला आहे। या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण आलेला आहात। येत्या 23 तारखेला मी आपल्याला एवढीच विनंती करतो, वेळ फार कमी आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचणार आहेत। माननीय पालकमंत्री साहेबांना देखील आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की या नगर जिल्ह्याच्या युवकांच्या भविष्यासाठी, या नगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि या नगर जिल्ह्याच्या संपूर्ण विकासासाठी येत्या 23 तारखेला आपण मला त्या ठिकाणी मतदान टाकून, माझ्यावर विश्वास टाकून मला आपला आशीर्वाद द्या। एक मुलगा या नात्याने, एक भाऊ या नात्याने, एक मित्र या नात्याने त्या ठिकाणी या लोकसभेला मला काम करायची संधी द्या। मी विश्वास देतो की जे जे आश्वासनं मी माझ्या काही दौऱ्यांमध्ये दिलेले आहेत ते आपल्याला पूर्ण करून दाखवेल आणि या नगर जिल्ह्याला विकासपथावर त्या ठिकाणी नेऊन दाखवेल। एवढीच विनंती आपल्याला या ठिकाणी करतो। जसं आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांची गरज आहे, तसंच आपल्या या जिल्ह्याच्या युवकांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला मला वाटतं की या ठिकाणी डॉक्टर सुजय विखे पाटलाची गरज लागणार आहे। म्हणून आपल्याला फार मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, त्याबद्दल आपल्याला सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की, भारत माता की। धन्यवाद।